नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ जीवाला विचारतो, ऑल ओके ना? तर जीवा म्हणतो हो, सगळं काही ठीक आहे. तर पार्थ म्हणतो बघ हा, नाहीतर ॲक्सिडेंट लपवलं तसं अजून काही लपवत तर नाही आहेत ना? आता मात्र जीवाला धक्काच बसतो. जीवा शांतच होतो. पार्थ म्हणतो काय आहे ना, काही गोष्टी आपण आई वडिलांशी शेअर करू शकत नाही, त्यांच्याशी बोलू शकत नाही, परंतु मी आहे, तू माझ्याशी बोलू शकतोस, माझ्याशी शेअर करू शकतोस, कारण मी तुझ्यासाठी आहे. आता मात्र जीवाला भरून आलेलं असतं. जीवा मनाशीच म्हणतो दादा बोलतोय ते अगदी खरं आहे. मी दादाशी बोलू का? ही सगळी गोष्ट दादाशी शेअर करू का? माझं मन थोडं हलकं होईल, मला बरं वाटेल आणि दादाचा सपोर्टही मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी घरच्यांना सांगण्याची वेळ येईल त्यावेळी दादा आमच्यासोबत असेल. काय करू? मी सगळं दादाला सांगू का? या सगळ्याच गोष्टींचा जीवा विचार करू लागतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, काव्या नंदिनीला म्हणते ताई, अगं आईच्या पोटातील आरुशी तर तू गप्पा मारायचीस, मग तुझ्या बाळाशी का नाही मारत तू गप्पा? आता मात्र काव्याचा हा प्रश्न ऐकून नंदिनी शांतच होते. ती स्तब्ध होते. तिला काय बोलावं काहीच सुचत नसतं. नंदिनी मनाशीच म्हणते काव्याचा हा संशय मला इथेच मिटवावा लागेल, नाहीतर मग काव्या अजून खोलात जाईल आणि मग सत्य तिला कळणार. आणि म्हणूनच नंदिनी हसतच काव्याला म्हणते अगं ये वेडाबाई, तू बस बरं, मी तुला सगळं काही सांगते. असं म्हणत नंदिनी काव्याला म्हणते तुला काय वाटतं गं, मी माझ्या छकुलीसोबत बोलत नाही का? अगं तू मग कोणाला माहीत नाही आहे, परंतु माझ्या छकुलीसोबत माझं लॉंग चॅट होत असतं. म्हणजे तुला सांगू का काव्या, अगं मी जीवांशी जेवढं बोलत नाही ना तेवढं मी माझ्या छकुलीसोबत बोलते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या वेळासुद्धा ठरलेल्या आहेत. तर काव्या म्हणते काय सांगतेस? नंदिनी म्हणते अगं हो, तुला सांगू का, मी ज्यावेळी जेवून दुपारी वरती थोडं झोपायला येते, अक्षरशः माझ्या डोळ्यावर झोप असते, परंतु या लबाड छकुलीला तेव्हाच जागायचं असतं. तिला आईशी गप्पा मारायच्या असतात, इतकी लबाड आहे आमची छकुली. असं म्हणत नंदिनी आता काव्याचा संशय दूर करण्याचा प्रयत्न करत असते, तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. नंदिनी पुढे काव्याला म्हणते तुला सांगू का, तेव्हा मी छकुलीला मात्र एवढंच सांगते की हे बघ, तू ज्यावेळी शाळेत जाशील आणि मी तुला उठवायला येईन त्यावेळी तू असं म्हणायचं नाही की मम्मा 5 मिनिटं झोपू दे, तेव्हा मात्र मी तुझं ऐकणार नाही. तर तेव्हा कुठे माझी छकुली ऐकते आणि मला झोपू देते. आता हे सगळं ऐकून काव्याला हसायला येतं. काव्या म्हणते खरंच बरं आहे बाई तुझं, पण तुला एक सांगू का, आता तुझं आणि तुझ्या ते छकुलीचं जेव्हा लॉंग चॅट असेल ना तेव्हा मला सुद्धा बोलव, म्हणजे या सगळ्याचा मी व्हिडिओ बनवून ठेवेन, हे सगळं रेकॉर्ड करून ठेवेन ना. असं म्हणत आता काव्या या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवते. तर काव्या नंदिनीला म्हणते हो, पण तुझं बरं आहे, तुझी छकुली तुला ऐकते तरी, आणि हे माझं बेबो अजिबात ऐकत नाही. अगं कितीही मी समजावण्याचा प्रयत्न केला तर माझं ऐकूनच घ्यायचं नसतं. हा बेबो आहे ना, अगदी त्याच्या बाबांवर गेला आहे, म्हणजे नाही म्हणजे नाहीच. अगं किती समजवायचं, कितीही समजावलं तरी आपलं तेच खरं आणि मग लाथा मारत बसायच्या. असं म्हणत काव्या पुढे नंदिनीला म्हणते ताई, अगं मी काय म्हणते, तू सुद्धा माझ्या पोटाला स्पर्श करून बघ ना, तुला सुद्धा हे जाणवेल आणि तुला सुद्धा बाळ नक्कीच प्रतिसाद देईल बघ. असं म्हणत आता काव्या नंदिनीचा हात तिच्या पोटावर ठेवते आणि क्षणार्धात बाळाची चाहूलही नंदिनीला लागते. बाळाची हालचाल नंदिनीला जाणवते आणि बाळ नंदिनीच्या या स्पर्शाला प्रतिसादही देतं. तर त्यावेळी काव्या बाळाला म्हणते काय झालं, मावशी आवडली का? असं म्हणत आता काव्या खूप साऱ्या गप्पा मारत असते आणि आता बाळ अगदी प्रतिसाद देत असतं. काव्याच्या बाळाचा हा प्रतिसाद, त्याची चाहूल, हे सगळं काही नंदिनी ज्यावेळी अनुभवते त्यावेळी मात्र तिचे डोळे पाणावलेले असतात. काव्या बाळाची इतक्या गप्पा मारत असते आणि बाळ प्रत्येक गोष्टीला त्याची हालचाल करत काव्याला प्रतिसाद देत असतं. आणि हे पाहून नंदिनीचे डोळे भरून आलेले असतात, तिचे अश्रू अनावर होतात, परंतु स्वतःच्या अश्रूंना बाजूला ठेवत आता या सगळ्या आनंदात ती सुद्धा सामील झालेली असते. आपल्या काव्याचं बाळ आणि आपण मावशी होणार हा आनंद तिच्यासाठी असतोच, परंतु कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मात्र अनुभवता येत नाही, याचं मात्र तिला कुठेतरी वाईट वाटत असतं.
तर दुसरीकडे आता जीवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि म्हणतो काय करू, मी दादाला हे सगळं काही सांगू का. आता जीवाने पार्थला सगळं काही सांगायचं ठरवलेलं असतं. जीवा काही बोलायला जाणार तर त्याचवेळी मानिनीताई आवाज देत म्हणतात, झाले का लाडू. तर त्यावेळी जीवा भानावर येतो आणि पार्थ जीवाला म्हणतो, ही काय आपल्याला जगू देणार नाही. असं म्हणत पार्थ आता लाडू वळत असतो आणि आता जीवाची घालमेल त्याने ओळखलेली असते आणि म्हणूनच नकळतच पार्थ जीवाला प्रश्न करत म्हणतो, काही सांगणार होतास का. जीवा मात्र काहीच बोलत नाही. तर पुन्हा एकदा मानिनीताई आवाज देत म्हणतात, जीवा पार्थ किती झालेत लाडू. तर इथे पार्थ जीवाला प्रश्न करत म्हणतो, काय विचारतोय मी, तू काही सांगणार होतास का. तर त्यावेळी जीवा म्हणतो, नाही रे, कुठे काय, काहीच सांगणार नाहीये आणि काही बोलायचं नव्हतं रे. बघ ऑल इज वेल, माझे 4 लाडू वळून झालेत, तुझे किती झालेत सांग बरं. परंतु पार्थचा एकही लाडू वळून झालेला नसतो. तर जीवा त्याला म्हणतो, तू एक काम करतोस का, तू चिक्की बनवायला घे. असं म्हणत आता जीवा पार्थला लाडू वळवायला शिकवत असतो. परंतु पार्थला काही लाडू जमत नसतात आणि जीवाचं काही हसू आवरत नसतं. परत जीवा पुन्हा एकदा विचार करतो आणि म्हणतो की बरं झालं मी दादाला काहीच सांगितलं नाही. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, रम्या छान तयार होते आणि तयार होत असतानाच या लाडवाचा छान सुगंध तिच्या नाकापर्यंत पोहोचलेला असतो. रम्या तो वास घेते आणि म्हणू लागते, आई अगं काय घमघमाट सुटलाय ना घरात. तर वसुआत्या म्हणतात, येणारच, कारण लाडक्या सासूबाई आणि बायकोसाठी वेडे असणारे नवरे ओट्सचे लाडू बनवतायत. आता हे ऐकून रम्या खुश होते आणि म्हणते, काय ओट्सचे लाडू मला हवेत हा. तर त्यावेळी वसुआत्या नकळतच रम्याला प्रश्न करत म्हणतात, गरोदर आहेस का तू. रम्या विचारते, काय. वसुआत्या म्हणतात, नाही म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस का. तर रम्या म्हणते, आई काहीतरीच काय बोलतीयस ग. तर वसुआत्या म्हणतात, अगं काहीतरीच म्हणजे काय. अगं ओट्सचे लाडू हे फक्त प्रेग्नेंट स्त्रियांसाठीच बनवले जातात. नंदिनी आणि काव्या दोघेही प्रेग्नेंट आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासाठी हे लाडू बनवले जात आहेत. पण रम्या तुझी तर त्या दोघींशी खूप छान मैत्री आहे, त्या दोघी मिळून तुला तर अगदी प्रेमानेच लाडू भरवायला येतील, हो की नाही. आता मात्र रम्या तोंडच फिरवते. वसुआत्या म्हणतात, लाडू खायचे आहे म्हणे. पण मी काय म्हणतेय रम्या, तू आणि विजयरावांनी आता मनावरच घ्या ना. तर रम्या वसुआत्यांना विचारते की कशाबद्दल. वसुआत्या म्हणतात, बाळाबद्दल. मग बघ मी तुझ्यासाठी 1-2 किलो लाडू बनवेन. आता मात्र रम्या खूप चिडते आणि म्हणू लागते, आई अगं तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का. वसुआत्या म्हणतात, अगं मी काय चुकीचं म्हणाली आहे. रम्या म्हणते, काय चुकीचं म्हणजे लाडू खाण्यासाठी मी प्रेग्नेंट असायला हवी असं तुला वाटतंय का. तर त्यावेळी वसुआत्या म्हणतात, हो परंतु कधी ना कधी तुम्ही बाळाचं प्लॅनिंग करणारच आहात ना. तर वसुआत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देत रम्या म्हणते, नाही कधीच नाही. आता हे ऐकून वसुआत्यांना धक्का बसतो. वसुआत्या म्हणतात, रम्या म्हणते, हो कुठलाही विषय कुठेही वळवू नकोस आणि हो तुला जर प्लॅनिंगच करायचं आहे ना मग आपल्या मिशनचं कर. वसुआत्या म्हणतात, कसलं मिशन. रम्या म्हणते, खरंच तुझं ना आता वय झालंय असंच वाटायला लागलंय. वसुआत्या म्हणतात, रम्या म्हणते, हो खरं आहे. अगं तू विसरलीस का आपलं काय ठरलं होतं. आपण त्या आर्याशी मैत्री करायची, तिला आपल्या बाजूने वळवायचं. मग त्याचं काय झालं. वसुआत्या म्हणतात, अगं तू लाख ठरवशील परंतु समोरची व्यक्ती वळणार आहे का याचा विचार केलायस का तू. रम्या एक गोष्ट तू विसरली आहेस का, पपईचा एपिसोड तो किती गाजलाय माहिती आहे ना. मग त्यावरून त्या सगळ्याचा अनुभव घेता तुला खरंच असं वाटतंय का ती आर्या तुझ्याशी मैत्री करेल म्हणून. तर रम्या वसुआत्यांना म्हणते, हे बघ आई तू मला चॅलेंज करू नकोस. रम्या हे मी रम्या. अगं तू विसरली आहेस का त्या खोट्या मैत्रीमध्ये मी काव्याला कसं फसवलं होतं. त्या काव्याशी खोटी मैत्री करून मी तिला बाटलीत उतरवलं होतं, हे विसरली आहेस का तू. मग ही आर्या काय चीज आहे. वसुआत्या म्हणतात, हो खरं आहे. पण काय ग रम्या मला एक सांग, तू आता या आर्याला कसं काय बाटलीत उतरवणार आहेस, म्हणजे तू कशी मैत्री करणार आहेस तिच्यासोबत. आता मात्र रम्याकडे काही उत्तर नसतं. रम्या म्हणते, विचार करू ना म्हणजे सुचेल काहीतरी. वसुआत्या म्हणतात, अच्छा म्हणजे अजून विचार करायचा बाकी आहे. तर असं म्हणत वसुआत्या त्यांच्या कामाकडे लक्ष देतात. कारण रम्याची ही बडबड ही वायफळ बडबड आहे हे वसुआत्यांना चांगलंच माहीत असतं आणि म्हणूनच वसुआत्या रम्याच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करतात. आता रम्या विचार करते आणि म्हणते, ती डॉक्टर आहे आणि आता ती आई होणार आहे. मग आई मला सांग, अशा मुलींना काय केलं तर ते त्यांना आवडतं.
तर वसुआत्या रम्याला म्हणतात, आता तिला काय आवडणार हे मला कसं कळणार ग रम्या? रम्या म्हणते, अगं आई, मला तसं बोलायचं नाहीये. म्हणजे बघ ना, मी ज्यावेळी तुझ्या पोटात होते त्यावेळी ऑफिस आणि घर या दोन्ही गोष्टी तू सांभाळायचीस ना. तर वसुआत्या म्हणतात की हो. तर रम्या म्हणते, मग तेव्हा तुला काय केलं म्हणजे ते आवडायचं? तर त्यावेळी वसुआत्या जुन्या आठवणींमध्ये रमून जातात आणि म्हणतात, तेव्हा तुझे बाबा माझी जी काळजी घ्यायचेत ना, ते मला खरंच खूप आवडायचं रम्या. वसुआत्यांना ते जुने क्षण आठवतात आणि या जुन्या क्षणांवरूनच रम्याने तिचं प्लॅन ठरवलेलं असतं. रम्या म्हणते, झालं तर मग. रम्या म्हणते, काळजी, तसंही मुलींना काळजी आणि अटेन्शन हे तर नेहमीच आवडतं. येस, तू आता बघच आई, मी ह्या आर्याशी कशी मैत्री करते. असं म्हणत आता रम्या लगेच आर्याला फोन करायला घेते. तर वसुआत्या रम्याला विचारतात, हे काय करतेस? रम्या म्हणते, आर्याला फोन लावते. तर त्यावेळी वसुआत्या रम्याला म्हणतात, तुझ्याकडे कसं काय आला ग तिचा नंबर? रम्या म्हणते, कमाल करतेस आई, अगं मी रम्या ही रम्या. वसुआत्या म्हणतात, हो हो. आता रम्या आर्याला फोन करायला घेते आणि आता आर्याचा फोन लागतो. तर त्यावेळी वसुआत्या सुद्धा त्या ठिकाणी असतात. आर्या फोन उचलते आणि म्हणते, हॅलो, कोण बोलतंय? तर त्यावेळी रम्या आर्याला म्हणते, आपली जर चांगली गट्टी जमली तर आपली चांगली फ्रेंडशिपही होऊ शकते, आपल्यात चांगली मैत्री होऊ शकते. तर या प्रश्नाचं उत्तर देत आर्या रम्याला म्हणते, रम्या शितोळे, आय एम नॉट इंटरेस्टेड. मला तुझ्यासोबत कोणत्याही प्रकारची मैत्री ठेवायची नाही आहे. मला या सगळ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, कळलं? असं म्हणत आर्या फोन ठेवणार. तर रम्या म्हणते, हॅलो हॅलो, ऐक ना, मी काय म्हणते, अगं अशी चिडचिड करणं हे तुझ्या बाळासाठी चांगलं नाही ते. आता मात्र आर्या इमोशनल होते आणि तिच्या पोटावरून हात फिरवत ती आपल्या बाळाचा अनुभव घेत असते. रम्या म्हणते, हॅलो, काय झालंय? तर आर्या म्हणते, बोल ना. रम्या म्हणते, हे बघ, मला माहीत आहे मी चुकीची वागले आणि त्यासाठी खरंच अगदी मनापासून मी तुझी माफी मागते ना, खरंच सॉरी. त्यावेळी तुझ्याबद्दल गैरसमज झाला होता, त्यासाठी खरंच सॉरी. पण आता ना तुझी काळजी वाटते आणि म्हणूनच फोन केला होता. काय आहे ना आर्या, अगं आम्हा देशमुखांकडे काव्या आणि नंदिनी प्रेग्नेंट आहेत आणि त्यांची काळजी घ्यायला घरात खूप लोक आहेत. मामा, मामी, पार्थ, जीवा आणि आम्ही सर्वच जण त्यांच्या अवतीभोवती असतो. पण आर्या, काळजी तर तुझी वाटते, कारण तुझी काळजी घ्यायला तिथे कोणीच नाही आहे ना तुझ्याकडे. आय मीन तुझी फॅमिली तुझ्यासोबत नाही आहे आणि म्हणूनच तुझी काळजी वाटते. तसंही तुझी काळजी घ्यायला चैतन्यच आहे तुझ्यासोबत. चैतन्य असेल तुझ्यासोबत, अगं पण तो तरी किती वेळ देणार ना तुझ्यासाठी, त्यालासुद्धा बाकीची कामं असतील. म्हणून तुझी काळजी वाटली आणि म्हणून मी तुला फोन केला, बाकी काही नाही ग आर्या. रम्या पुढे आर्याला म्हणते, मी काय म्हणते आर्या, तू तुझा ॲड्रेस देतेस का मला? म्हणजे आमच्याकडे ओट्सचे लाडू बनवले जातात आणि ते लाडू स्पेशल पार्थ आणि जीवा आपल्या बायकांसाठी बनवत आहेत. मग मी काय म्हणते, तू सुद्धा प्रेग्नेंट आहेस ना, मग तुला सुद्धा ते लाडू खायला खरंच आवडतील आणि खरंच खूप छानही लागतात. त्यामुळे मी तुझ्यासाठी सुद्धा ते लाडू पाठवून दिले असते ना. म्हणून मी म्हणते की तू तुझा ॲड्रेस पाठव, मी लगेच तुला ते लाडू पाठवून देईन. आता इथे मात्र आर्याला हे अजिबातच आवडलेलं नसतं. आर्या मनाशीच म्हणते, जन्मीचे नंदिनीसाठी लाडू बनवतोय. तर इकडे रम्या आर्याला आवाज देत म्हणते, हॅलो, अगं आर्या, ऐकतेस ना तू माझं? आता रम्याने ॲड्रेस लिहिण्यासाठी पेन वगैरे हातात घेतलेलं असतं, परंतु आर्या ॲड्रेस न सांगता रम्याला म्हणते, नाही नको, तू नको करूस मला लाडू पार्सल, त्याची काहीच गरज नाही आहे, पण थँक्यू तू माझी इतकी काळजी केल्याबद्दल. असं म्हणत आर्या फोन ठेवते. आता मात्र वसुआत्यांना हसू येत असतं, कारण वसुआत्यांना चांगलंच माहीत असतं की आर्यासारखी मुलगी आपल्यासोबत मैत्री करणार नाही. रम्या म्हणते, अरे फोन ठेवला? तर वसुआत्या हसतच म्हणतात, हो फोन ठेवला. आता मात्र रम्या चिडते आणि म्हणू लागते, मला काही करायचं नाही आहे, गेली खड्ड्यात. तर वसुआत्या म्हणतात, खरंच तुझी फ्रेंड खड्ड्यात गेली? आता मात्र रम्या अजून चिडते आणि वसुआत्या तिच्यावर हसत असतात, कारण रम्याच्या या अशा छोट्या मोठ्या गोष्टी सक्सेसफुल होत नाहीत हेही वसुआत्यांना माहीत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जीवा आणि पार्थ दोघेही आपल्या बायकांसाठी सरप्राईज घेऊन येतात. नंदिनी आणि काव्या सरप्राईजची वाट पाहत असतात. तर खूप छान दोघांनीही लाडू बनवलेले असतात. नंदिनी म्हणते, मुलगी शिकली प्रगती झाली. तर काव्या म्हणते, आणि मुलगा शिकला विकास झाला. असं म्हणत त्या दोघीही खूप खुश असतात. तर काव्या आता त्या दोघांचंही कौतुक करते आणि पार्थला म्हणते, क्या बात आहे देशमुख, तुम्ही आणि लाडू बनवलेत, खरंच
खरंच कमाल. तर त्यानंतर ती जीवाचंही कौतुक करत म्हणते, जीवा एकच नंबर, खरंच खूप छान काम केलं तुम्ही दोघांनी. तर नंदिनी म्हणते, आणि काय पार्थ, ओट्सचे लाडू खरंच कमाल केले तुम्ही, प्रोग्रेस आहे म्हणायला अजिबातच हरकत नाही. तर जीवा म्हणतो, प्रोग्रेस, अरे इतकी प्रोग्रेस आहे ना की आज चक्क दादाने लाडू बनवायच्या अगोदरच त्याचा हातही भाजून घेतला. तर त्यावेळी काव्या काळजीनेच पार्थकडे पाहते. पार्थ काव्याला आपला हात दाखवतो आणि म्हणतो, जीवाने शिकवलंय मला. तर जीवा विचारतो, काय हात भाजायला? तर पार्थ म्हणतो, नाही नाही, लाडू वळायला. आता या दोघांचंही बोलणं मानिनीताई ऐकून घेतात आणि म्हणतात, वा खरंच छान, काय पोरं आहेत ना माझी. म्हणजे एक म्हणतोय की हात भाजला, दुसरं म्हणतोय की लाडू वळायला शिकवला. म्हणजे मी काहीच केलं नाही आहे का? तुम्ही दोघंही आपलंच स्वतःचं कौतुक करताय का? आणि तुम्ही दोन पोरी काय, तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये सामील झालात ना? म्हणजे मी खरंच काही केलं नाही आहे का? तर जीवा म्हणतो, नाही ग, तू केलं आहेस, खूप काही केलं आहेस, असं म्हणत आता जीवा मानिनीताईंना समजावत असतो. तर आता मानिनीताई नंदिनी आणि काव्याला म्हणतात, ठीक आहे, आता नवऱ्यांवरून नजर हटवा आणि लाडू टेस्ट करा. तर त्याचवेळी त्या ठिकाणी आर्या आलेली असते आणि आर्या तिथे येताच इथे वसू आत्या आणि रम्यासुद्धा त्यांच्या रूममधून बाहेर येतात. तर आर्या सगळ्यांना आवाज देत म्हणते, हॅलो गाईड्स. तर सर्वच जण मागे वळून पाहतात. आता आर्याला पाहून जीवाला धक्काच बसतो. तर नंदिनी जीवाकडे पाहते. तर जीवा मान डोलावत, मी तिला बोलावलं नाही, मी सदा फोनही केला नाही, असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. काव्या आणि पार्थ खुश असतात, परंतु जीवा आणि नंदिनी ही मात्र घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे वसुआत्यांना सुद्धा धक्का बसतो. वसुआत्या रम्याला म्हणतात, अगं ही कशी आली? रम्या म्हणते, लाडू खायला, असं म्हणत दोघीही हसू लागतात. तर इकडे मानिनीताई आर्याला म्हणतात, अगं ये ना. तर पार्थ म्हणतो, अगं असं अचानकच? तर आर्या म्हणते, हो, काय आहे ना, पोटातल्या बाळाला काहीतरी घरचं पौष्टिक खावंसं वाटलं. मग असं जर वाटलं तर मी तरी काय करणार आणि कुठे जाणार ना? तर मानिनीताई म्हणतात, अर्थात तू इथेच येणार, हे सुद्धा तुझ्याच हक्काचं घर आहे. आता आर्या आनंदानेच मानिनीताईंना मिठी मारते आणि म्हणू लागते, थँक्यू आई. आता मात्र हा शब्द ऐकल्यानंतर नंदिनीला खूप राग आलेला असतो. नंदिनी रागाने जीवाकडे पाहते. तर इकडे वसुआत्या रम्याला म्हणतात, आई तू काय म्हणाली ऐकलंयस ना? रम्या म्हणते, हो, मी सगळं काही ऐकलं आहे. तर इकडे आर्या समोर असणारे लाडू पाहते आणि म्हणू लागते, अरे वा, लाडू कोणी बनवले आहेत? तर मानिनीताई म्हणतात, मी सांगते ना, सगळं काही मी सांगते, असं म्हणत मानिनीताई घडलेला सर्व प्रकार आर्याला सांगत म्हणतात, पार्थने त्याचे हात भाजून घेतलेत. असं करता करता जीवाने त्याला लाडू वळवायला शिकवलेत. आणि बरं, या सगळ्यात आईने काहीच केलं नाहीये बरं का? तर त्यावेळी पार्थ मानिनीताईंचे लाड करत म्हणतो, अच्छा कशा, आमच्या आईने खूप काही केलंय आमच्यासाठी. मानिनीताई म्हणतात, हो का, आत्ता आठवलं तुम्हाला? बरं चला, अगं पोरींनो, तुमच्या नवऱ्याने एवढे कष्ट करून तुमच्या दोघींसाठी लाडू बनवले आहेत, त्याची टेस्ट तरी करून बघा. असं म्हणत मानिनीताई काव्या आणि नंदिनीला लाडू भरवायला घेतात. तर त्यावेळी जीवा आणि पार्थ एकत्रच आवाज देत थांबवतात आणि म्हणतात, आई. मानिनीताई म्हणतात, आता काय झालंय? तर पार्थ म्हणतो, एकतर आम्हाला उल्लू बनवून आमच्याकडून लाडू बनवून घेतलेस. तर जीवा म्हणतो, नाही तर काय, आता एवढे प्रेमाने लाडू बनवलेच आहेत तर आम्हाला आमच्या हातानेच बायकोला लाडू तरी भरवू देत. मानिनीताई म्हणतात, काही हरकत नाही, भरवा. असं म्हणत मानिनीताई त्यांच्या हातातील लाडू जीवा आणि पारच्या हातात देतात. आता दोघेही आपापल्या बायकांना प्रेमानेच स्वतःच्या हाताने बनवलेला लाडू भरवत असतात आणि दोघींनाही तो लाडू खूप आवडलेला असतो. दोघेही अगदी भरभरून कौतुक करतात. नंदिनी म्हणते, खरंच खूप छान लाडू झाले आहेत. तर काव्या म्हणते, हो ना, खरंच अप्रतिम झाले आहेत. असं म्हणत दोघीही लाडू खात असतात. इथे मात्र जीवाने नंदिनीला असं प्रेमाने भरवणं हे मात्र आर्याला अजिबातच आवडलेलं नसतं आणि हे सगळं काही वसुआत्या आणि रम्या दुरूनच पाहत असतात. तर आर्या मानिनीताईंना म्हणते, आई तू मला लाडू भरवशील ना? यांना जाऊ देत त्यांच्या बायकांकडे, परंतु मी आईच्या हातचं खायला आले असं समज आणि मला लाडू भरवशील ना? अर्थात मला तरी कोण भरवणार? मानिनीताई म्हणतात, अगं मी भरवेन. कसं आहे ना, अर्थातच वडीलधारी लोक म्हणतात की ज्यावेळी घरातील मुलं मोठी होतात आणि बायकांच्या मागे मागे करायला जातात ना, त्यावेळी मात्र घरात एक तरी लेक असावी.
आणि बघ तू आली आहेस माझ्यासाठी असं म्हणत मानिनीताई आता आर्याला लाडू भरवतात. आता आर्या इमोशनल होते, परंतु इथे मात्र नंदिनीला अजिबातच हे आवडलेलं असतं. तर त्यावेळी आता आर्या पुन्हा एकदा मानिनीताईंना मिठी मारते आणि आभार म्हणत म्हणते, थँक्यू आई. मानिनीताई म्हणतात, अगं खा ना तू लाडू. असं म्हणत मानिनीताई लाडू आर्याला सुद्धा खायला देतात. आता आर्या जीवाचं कौतुक करत म्हणते, जन्मेजय खरंच खूप छान झाले आहेत लाडू. तर इथे मात्र नंदिनी रागानेच आर्याकडे पाहत असते. तर पार्थ काव्याला म्हणतो, घे ना, खा ना लाडू. तर मानिनीताई म्हणतात, हो हो घे लाडू खा. अरे इथे तुमची आई बसली आहे, तर तुम्ही आईला विचारत सुद्धा नाही घ्यात. आईला लाडूची चव तरी बघायला देणार आहात का? मी खाऊ की नको लाडू? मी टेस्ट करू का लाडू? तर त्यावेळी पार्थ जीवाला म्हणतो, मी तेच म्हणत होतो की आईला आपण भरूयात. असं म्हणत दोघेही लाडू भरवतात. मानिनीताई म्हणतात, अरे काय चाललंय तुमचं? असं म्हणत सगळे अगदी आनंदात असतात. आनंदाचं वातावरण असतं आणि नंदिनी मात्र शांतच असते. तर इकडे वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या अगं या मुलीचं नक्की काय चाललंय? तर रम्या वसू आत्यांना म्हणते, सेटिंग चालली आहे. कळतंय ना तुला आई? आणि हो, ही आर्याच आपलं मिशन सक्सेसफुल करणार आहे. तर मानिनीताई आता जीवा आणि पार्थला म्हणतात, अरे तुम्ही लाडू बनवलेत, तुम्ही सुद्धा टेस्ट करा. आता दोघेही एकमेकांना लाडू भरवतात. तर इथे नंदिनी मात्र शांतच असते. आर्या नंदिनीकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, बघत राहा ग नंदिनी, फक्त बघत राहा. नाही एक दिवस या घरातली आणि जन्मेजयच्या आयुष्यातली जागा घेतली तर नावाची आर्या नाही. आता नंदिनी रागानेच तिच्या रूममध्ये निघून येते. नंदिनी आर्याच्या बोलण्याचा सतत विचार करत असते. आर्याचं असं मानिनीताईंच्या जवळ जाणं आणि त्यांना आई म्हणणं हे नंदिनीला अजिबातच पटलेलं नसतं. तिला खूप राग आलेला असतो आणि त्याचवेळी जीवाही येतो. पाहतो तर नंदिनी शांत आहे आणि म्हणूनच जीवा दरवाजा बंद करून घेतो आणि त्यानंतर नंदिनीला येऊन मिठी मारत म्हणतो, चकाचक बाई. परंतु नंदिनी काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो, अरे यार, मी तुझ्यासाठी इतके छान लाडू बनवलेत, इतकी मेहनत घेतली आणि तुझ्यासाठी लाडू बनवलेत. मला वाटलं होतं रूममध्ये आल्यानंतर हे सगळं तू करशील, परंतु नाही, आता हे सगळं मला करावं लागतंय. चकाचक बाई, हल्ली तू अनरोमॅन्टिक होत चालली आहेस हा. तर त्यावेळी नंदिनी जीवाचा हात बाजूला करते आणि म्हणू लागते, सोडा मला. तर जीवा म्हणतो, अरे काय झालंय? तर नंदिनी जीवाला म्हणते, अति झालंय त्या आर्याचं. आता ती खाली काय म्हणाली, मला माझ्या आईंच्या हातचा लाडू खायचा आहे. ती आई म्हणाली, आई तुमच्या आईला आणि माझ्या सासूबाईंना आई म्हणण्याचा अधिकार तिला कोणी दिलाय? कोणी दिलाय तिला अधिकार? आता मात्र नंदिनी खूप चिडलेली असते. नंदिनी जीवाला म्हणते, हे फक्त आजचं नाहीये, गेले काही दिवस मी बघतेय ही फक्त असंच करते, आईंच्या अवतीभोवती फिरते आणि सतत आई आई असं बोलण्याचा प्रयत्न करत असते, सतत त्यांच्या मागे पुढे करत असते. आता नंदिनीचा हा राग पाहून जीवा म्हणतो, ए भगवान, मला वाटलं होतं की काय झालंय आणि काय नाही. अगं नंदिनी अशी काय करतेस? त्या दिवशी म्हणाली होती ना ती की माझ्याबद्दल तिला काहीही वाटत नाहीये, मग तू या सगळ्या गोष्टीचा विचार का करतेस? आणि फक्त तिने आईला आई अशी हाक मारली आणि त्यात एवढं काय आहे? नंदिनी म्हणते, म्हणजे जीवा तुम्हाला काही कळतंय का की तुम्हाला काहीच वाटत नाहीये? जीवा हे बघा, जर तिला आईच म्हणायचं होतं ना, तर ज्या दिवशी ती आईंना भेटली ना तेव्हापासून ती आई म्हणू शकली असती, परंतु तेव्हा तर ती काकू बोलायची आणि आता अचानकच आई असं म्हणायला लागलीये. आता काकूवरून तिची गाडी आईवर घसरली आहे. या घरात फक्त मी आणि काव्याच आईंना आई अशी हाक मारतो आणि हो, अहो मावशी, अहो काकू, अहो आई, या सगळ्या शब्दातला अर्थ आम्हा मुलींना कळतो. आता मात्र नंदिनीला कसं समजवावं जीवाला काहीच कळत नाही. जीवा म्हणतो, हे भगवान, तुम्ही बायकांना कोणत्या गोष्टीवरून अनसिक्युअर व्हाल, कोणाला काहीच कळू शकत नाही. आता जीवा नंदिनीला समजावत म्हणतो, ए माझ्या क्यूट पजेसिव्ह चकाचक बाई, इतकं काही मनावर घ्यायची गरज नाहीये आणि इतकं पजेसिव्ह होण्याची अजिबातच गरज नाहीये. आता नंदिनी काही बोलायला जाणार तर जीवा नंदिनीला म्हणतो, हे बघ, मला काय वाटतं ते मी तुला सांगतो. ती इकडे एकटी आहे, म्हणजे मुंबईमध्ये ती एकटी आहे. त्यात तिची आई तिच्यासोबत नाहीये. मग आपल्या आईला पाहिल्यावर तिला तिच्या आईची आठवण येत असेल आणि म्हणूनच ती आपल्या आईला आई अशी हाक मारत असेल. आता त्याचवेळी जीवाला ऑफिसचा फोन आलेला असतो आणि जीवा फोनवर बोलण्यासाठी निघून जातो. नंदिनीला काय करावं काहीच कळत नसतं. नंदिनी मनाशीच म्हणते, आता मी या जीवांना कसं समजावू? त्यांना ही गोष्ट कॅज्युअल वाटते, परंतु तेवढी ही गोष्ट कॅज्युअल नाही आहे. मला तरी असं वाटतंय की आर्या ठरवून आईंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. नक्की तिच्या डोक्यात काय चालू आहे?
जीवा असं म्हणत नंदिनी विचार करू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या पार्थला म्हणते, आपण दोघेही ना नेहमी वेगवेगळ्या विरुद्ध दिशेने वेगवेगळ्या टोकांचं बोलत असतो. खरंच असं म्हणत आता आर्या हात सोडत म्हणते, आयुष्यभर एकत्र राहिलो म्हणजे मिळवलं बाबा. आणि त्याच वेळी आर्या आणि पार्थचं असणारं स्केच हवेने खाली पडतं आणि ते वाऱ्याने जाणारं स्केच पाहून पार्थला धक्काच बसतो. आणि दुसरीकडे रम्या वसुवत्यांना म्हणते, आपण असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून तिच्या मनावर घाव बसायला हवा. आपण जर असं काही करू शकलो ना तर पुन्हा एकदा या घरात 16 डिसेंबर घडणार, पुन्हा एकदा तो महाधमाका होणार. तर दुसरीकडे 11-11ही झालेले असतात आणि त्याचवेळी काव्या हे वाक्य बोललेली असते. त्यामुळे पार्थ घाबरतो आणि काव्याचा हात हातात घेत काव्याला म्हणतो, तुम्ही मला वचन द्या, आपल्याच कधीच अंतर येणार नाही, आपल्याच कधीच दुरावा येणार नाही, आपण एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही. तर काव्यासुद्धा पार्थला वचन देते. पार्थ काव्याला मिठीत घेतो आणि आता पार्थ स्वतःला सावरतो. परंतु या रम्याच्या कारस्थानामध्ये खरंच पार्थ आणि काव्या यांच्या आयुष्यात वादळ निर्माण होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.